वळूया पुढील बातमीकडे। बातमी ठाण्यातून। रील स्टार सुरेंद्र पाटील याला गजाआड केले गेले। सुरेंद्र पाटीलकडे शस्त्रसाठा सापडला होता। सुरेंद्र पाटील रील बनवायचा की युद्ध करायचा असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झालाय। इतकी शस्त्र रील स्टारला कशाला हवी होती असाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। सुरेंद्र पाटील याच्याकडे एकूण 3 देशी बनावटीचे पिस्टल, 1 सिक्सर रिव्हॉल्वर, 7 गावठी कट्टे, 1 रिकामी मॅगझिन, 2 एअरगन आणि 405 जिवंत काडतुसे, त्याचबरोबर 167 छरे आणि लोखंडी तलवारी, सुरा, चाकू आणि इतर साहित्य, त्याचबरोबर 3,52,000च्या नकली नोटा असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कुणाल, नक्कीच। खरं तर पाहायचं झालं तर हा जो सुरेंद्र पाटील आहे हा रील स्टार म्हणून याची ओळख होती। याचे इंस्टाग्राम वरती 3.5 लाखाहून अधिकचे फॉलोअर्स देखील आहेत। मात्र याच्यावर 12हून अधिक गंभीर गुन्हे जे आहेत याची नोंद होती आणि ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेला माहिती मिळतात त्याच्या घरावरती छापा टाकला असता, कारण याचे जे रील्स होते हे मुख्यतः कमरेला पिस्तूल लावून हे रील असायचे आणि वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर हा रीलमध्ये करताना पाहायला मिळत होता आणि त्यामुळेच गुन्हे शाखेने छापा टाकल्यानंतर एकंदरीतच जो मोठा शस्त्रसाठा आहे हा जप्त केलेला आहे आणि त्याच्यावरती पुढील चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे। हा नेमका शस्त्रसाठा कुठून आला, कारण जिवंत काडतुस देखील त्याच्या घरामध्ये आढळलेली आहेत, छर्याचे एअर गन देखील त्याच्याकडे सापडलेले आहेत, कोयता असेल, सुरा असेल, अशा प्रकारचे गंभीर जी शस्त्र आहेत ही देखील त्याच्याकडे आढळलेली आहेत। त्यामुळे हा शस्त्रसाठा नेमका कुठून आला, हा नेमका पुरवत कोण होता, अशी मोठी टोळी आहे का, या सगळ्या संदर्भात ठाणे पोलीस जे आहेत ते सखोल चौकशी करताना पाहायला मिळतात। चौकशांती अजून काही धागेदोरे सापडतायत का, ही कुठली मोठी टोळी आहे का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी त्याच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत आणि ठाणे गुन्हे शाखा जी आहे ते पुढील तपास करत आहे। ठीक आहे कुणाल, तुम्ही असेच जोडलेले रहा।